आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर भारतीय स्त्री शक्तीचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी मांडलेले हिंदू कोड बिल या विषयावर माझे विचार मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे त्यावरून मोजतो. त्यांच्यासाठी स्त्री सक्षमीकरण हे केवळ भाषणबाजीचे साधन नव्हते, तर तो त्यांच्या संघर्षाचा एक अविभाज्य भाग होता. 1951मध्ये भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडले. हे विधेयक म्हणजे भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करणारा एक मुक्तीनामा होता. या बिलाद्वारे त्यांनी स्त्रियांना अनेक क्रांतिकारक अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वारसा आणि हक्क त्यांनी स्त्रियांना मिळवून दिला. शतकानुशतके पितृसत्ता पद्धतीत महिलांना संपत्तीचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा आणि विधवांना मालमत्तेवर पूर्ण मालकी हक्क मिळावा अशी तरतूद केली. विवाह आणि सुधारणा त्यांनी केल्या. एक पत्नीत्व अनिवार्य करून पुरुषांच्या अनेक लग्नांच्या प्रथेला चाप लावला आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. घटस्फोटाचा अधिकारही त्यांनी दिला. जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिला त्या जातीतून मुक्त होण्यासाठी कायदेशीर घटस्फोटाचा अधिकार मिळावा ही तरतूद त्यांनीच केली. दत्तक विधान आणि पालकत्व. आईला आपल्या मुलाचे नैसर्गिक पालक होण्याचा आणि अविवाहित स्त्रीला सुद्धा मुलं दत्तक घेण्याचा अधिकार या बिलामुळेच मिळाला. मित्रांनो, जेव्हा या बिलाला सनातनी विचारांच्या लोकांनी विरोध केला तेव्हा बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठी तडजोड केली नाही. स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत हे पाहून त्यांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एका मंत्र्याने केवळ महिलांच्या हक्कांसाठी राजीनामा देण्याची ही जगातील पहिलीच घटना असावी. संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यात स्त्री अस्तित्वाची नोंद, स्वाभिमान, अस्तित्व, समान, समानता या नैसर्गिक तत्वानुसार प्रतिष्ठापित होणे ही मानवी विवेकवादी विचारांची महत्त्वपूर्ण मांडणी आहे. तथापि संपूर्ण विश्वातील या टप्प्यांमध्ये विविध व्यवस्था प्रवाहांनी स्त्रीला विषमतेच्या गर्तेत तसेच अन्याय, अत्याचार व गुलामीच्या जोखडात बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या सर्व पाशातून मुक्ततेसाठी आपल्या प्रज्ञावंत, टोकदार लेखणीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या स्वाभिमान, अस्तित्वाचा आणि मुक्ततेचा स्रोत प्रभावीपणे रुजविलेला आहे. संपूर्ण विश्वाला व त्यातल्या व्यवस्थेला कार्यप्रवण बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतील समतेचे बीज मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचे ठरते. आज आपण ज्या मुक्त वातावरणात वावरत आहोत, ज्या पदांवर स्त्रिया आज कार्यरत आहेत, त्यामागे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. त्यांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. शेवटी इतकेच म्हणेन की बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवलेले नाहीत, तर त्यांनी भारतीय स्त्रीच्या कपाळावरचे गुलामगिरीचे कलंक पुसून तिला स्वाभिमानाचा राजयोग दिला. आज आपण ज्या पदावर आहोत, ज्या अधिकाऱ्याने बोलतो आहोत, त्या प्रत्येक शब्दामागे बाबासाहेबांचे कष्ट आणि त्याग आहे. त्यांच्या या उपकारांची जाणीव ठेवून आपण एक सशक्त आणि प्रगत समाज घडवूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. जय भीम, जय भारत.